चंद्रकांत, तुम्ही असेच सोबत राहा. आपल्या सोबत आहेत आता ॲडव्होकेट मिलिंद पवारजी. मिलिंद पवारजी, पुण्यातलं प्रकरण आता संपूर्ण देशभर याची चर्चा सुरू आहे. कल्याणी नगरमधल्या अपघातात प्रकरणावरून नवनवे खुलासे समोर येतात. आत्ता जे समोर आलेली बातमी ती म्हणजे मद्यधुंद अवस्थेत आरोपी कार चालवत होता. हे त्या कारमध्येच असलेल्या आरोपीच्या मित्रांनी साक्षीदार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ते देखील अल्पवयीन असल्याचं कळतंय. त्यामुळे त्यांची साक्ष सुद्धा किती ग्राह्य धरू शकते आणि ही पुढची प्रक्रिया कशी असेल? पहिली गोष्ट की आता हे सगळे तिघही समजा ते दोन मुलं आणि गाडी जो चालवणार होता तो चालक, हे तिघही पहिली गोष्ट मायनॉर आहेत. त्यामुळे आता मायनॉरच्या स्टेटमेंटला किती किंमत द्यायची हा सगळा त्यावेळेला ट्रायलचा भाग राहील. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही एक 8-10 दिवस चाललंय की समजा आता ह्या मुलांनी स्टेटमेंट दिलं की बाबा आम्ही तिघही पिलो होतो किंवा हाच फक्त पिला होता की आम्ही दोघं पिलो होतो, हा पिलेला नव्हता, जरी स्टेटमेंट दिलं तर त्याला सगळ्यात महत्वाचा सपोर्टिंग एव्हिडन्स हा लागणारे मेडिकल एव्हिडन्स, ज्याच्यावर सध्या वाद चाललाय. कारण ज्या वेळेला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ब्लड सॅम्पल बदललं अशी पण काही स्टोरी पुढे आली. आणि जर ब्लड सॅम्पल बदलला असेल आणि तो जर निगेटिव्ह आला असेल किंवा निगेटिव्ह आला तर ह्या मुलाने जरी सांगितलं की आम्ही दारू प्यालेलो होतो तरी त्या स्टेटमेंटला काही किंमत राहणार नाही. दुसरी गोष्ट, समजा यांना विटनेस केलं, आता तसं पाहिलं तर प्रॉसिक्युशनच्या साईडने दे आर द स्टार विटनेस, म्हणजे ह्या खटल्यामधले ते महत्वाचे साक्षीदार ठरतील. परंतु आज त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि भविष्यामध्ये खटला सुरू झाल्यानंतर जर ते हॉस्टाईल झाले, फुटले की आमच्याकडे पोलिसांनी जबाबाने स्टेटमेंट घेतलं, दबावाखाली घेतलं, असं आम्ही काही पिलेलं नव्हतो, असं केलं तरी ते केसला भविष्यात मारा ठरू शकतो. त्यामुळे ह्या स्टेजला आता त्यांना त्यांच्या स्टेटमेंटला किती व्हॅल्यू देता येईल हे आता आपल्याला लगेच सांगता येणार नाही. मात्र हे जे दोन्ही अल्पवयीन मुलं जी आहेत त्यांचे जे जबाब नोंदवण्यात आलेत, पण त्यांचं सुद्धा ब्लड सॅम्पल जे आहे त्यामध्ये सुद्धा फेरफार झालेली आहे. हो, ते म्हणजे आतापर्यंत जी काही माहिती समोर आली, तिघांचंही ब्लड सॅम्पल घेतलं, तिघांचंही बदललं. आता तिघांचं बदललं असेल तर ते 100% निगेटिव्ह येणार. आता जर समजा हे साक्षीदार म्हणले की बा आम्ही दारू प्यालो होतो, आम्ही त्या पबमध्ये दारू पिऊनच बाहेर पडलो, पण मेडिकलने जर त्याला सपोर्ट नाही केला तर यांचं स्टेटमेंटच खोटं ठरेल ना. किंवा त्यांनी असं म्हटलं की आम्ही प्यायलोच नव्हतो आणि जर त्या आता सध्याच्या स्थितीला जे ब्लड सॅम्पल पोलिसांकडे आलेला आहे, रिपोर्ट आलेत, त्यात निगेटिव्ह आढळलेला आहे, तर मग ही केस पुढे कशी चालेल? नाही, सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे मेडिकल एव्हिडन्स हाच असतो अशा ट्रायलमध्ये. जोपर्यंत दारू रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सापडून येत नाही तोपर्यंत कोर्टाला आरोपीला दोषी धरता येत नाही. हा ओरल तोंडी पुरावा झाला की आम्ही पिलो होतो, नाही पिलो होतो. पण सगळ्यात एक्सपर्ट एव्हिडन्स कुठला आहे तर तो दारूमध्ये अल्कोहोल जर सापडलं तर ते सिद्ध झालं की ते अंडर म्हणजे दारूच्या अंमलाखाली होते. पण तो जर निगेटिव्ह आला तर केस संपली ना ती सगळी. मिलिंदजी, असेच तुम्ही सोबत राहा. आमचे प्रतिनिधी पुण्याहून चंद्रकांत फुंदे सुद्धा सोबत आहेत. ते संपूर्ण या प्रकरणाच्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी थेट चंद्रकांतकडे जाते. चंद्रकांत. मिलिंद पवार साहेब नमस्कार. मी चंद्रकांत फुंदे बोलतोय. मला सांगा, आता तुम्ही सगळं कायदेशीर बाजू तपासून सांगितली, पण मुद्दा असा आहे पोलिसांनी या हिट अँड रन केसमध्ये तब्बल 4 गुन्हे दाखल केलेत आणि ब्लड रिपोर्ट दोन्ही निगेटिव्ह आले. म्हणजे एकत्र सॅम्पल बदलल्याचं समोर आलंय. मग ही ड्रंक अँड ड्राईव्हची केस कोर्टात टिकेल कशी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तो टिकू शकेल का? व्हिडिओ आता पोलीस म्हणतात आमच्याकडे बारमधले व्हिडिओ आहेत, ते ग्राह्य धरले जातील का? नाही, आता कसं होईल, आता गुन्हा दाखल झालाय, तपास चाललाय. तपासामध्ये पोलिसांचं कामच आहे पुरावे गोळा करणं. पुरावे गोळा करत असताना आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करायला पाहिजेत. आता जो काही पुरावा त्यांच्या समोर येईल ते सगळं मिळून न्यायालयासमोर चार्जशीट दाखल होईल आणि त्या चार्जशीट मध्ये यांच्या विरोधात काय पुरावे आले काय नाही त्याप्रमाणे भविष्यात खटला चालेल. पण आत्ताच्या स्थितीला समजा मेडिकलचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला की यांच्या ब्लडमध्ये अल्कोहोलचं काही म्हणजे आढळून आलेलं नाही, ते जर आलं नाही त्यांची स्टोरी सपशेल खोटी होणार. आता यांनी उद्या व्हिडिओ जरी आणले, म्हणजे मी ट्रायलचं सांगतो, भविष्यात जेव्हा केस चालेल तेव्हाच सांगतो. समजा आता आम्ही पबमध्ये बसलोय, कॅमेरे चाललेत, आम्ही पबमध्ये दिसतोय, पण उद्या आम्ही काय म्हणणार डिफेन्स लॉयर म्हणून की ते पबमध्ये बसलोय ते दॅट इज ऍडमिटेड, ते आम्हाला मान्य आहे. पण आमच्या ग्लासमध्ये थम्सअप होतं, आमच्या ग्लासमध्ये कुठलं तरी दुसरं सॉफ्ट ड्रिंक होतं, दारूच होते कशावरून? मग ह्याला सपोर्टिंग एवढंच कुठलं आमचं ब्लडमध्ये निगेटिव्ह आहे म्हणजे आम्ही त्या दिवशी दारू पित नव्हतो. आणि पबमध्ये जाणं हा गुन्हा आहे नाही हा परत नंतरचा भाग होईल सगळा. तर सगळं मिळून असं चार्जशीट दोषारोपपत्र दाखल होईल, त्यामध्ये काय पुरावे येतात त्याप्रमाणे खटला चालणार. पण आजची स्थिती जर पाहिली
तर भविष्यामध्ये ह्या केसमध्ये काही होणारा एक वकील म्हणून मला 100% वाटतं. तुम्ही कितीही पुरावे गोळा करा, बाकीचं सगळं